का? हो, चालेल. पहिला शब्द आहे कॅकोग्राफिस्ट. कॅकोग्राफिस्ट. याचा अर्थ आहे वन हुज हँडरायटिंग इज बॅड ऑर हु इज बॅड इन स्पेलिंग्स. अच्छा, म्हणजे ज्याचं हस्ताक्षर खूप वाईट आहे किंवा जो स्पेलिंगमध्ये खूप चुका करतो. हो, सोप्या मराठीत अशुद्ध लेखन करणारा. पण हा शब्द लक्षात कसा ठेवायचा? कॅकोग्राफिस्ट थोडा विचित्र वाटतोय. इथेच तर रूट वर्ड्सची गंमत आहे. यातला कॅको हा जो भाग आहे ना, CACO, हं, या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो वाईट किंवा खराब, आणि ग्राफी म्हणजे लिहिणे किंवा लिखाण. अरे, म्हणजे वाईट लिखाण करणारा तो कॅकोग्राफिस्ट. हे तर खूपच सोपं आहे. आहे की नाही? या कॅकोवरून मला एक शब्द आठवला. कॅकोफोनी, म्हणजे कर्कश आवाज. अगदी बरोबर. तुम्ही एकदम बरोबर धागा पकडला. तिथेही कॅको हे वाईट याच अर्थाने आला आहे. आणि मग ग्राफीच्या दुसऱ्या बाजूला याचा विरुद्धार्थी शब्दही असेल? नक्कीच. तो आहे कॅलिग्राफिस्ट. इथे कॅली म्हणजे सुंदर. म्हणजे सुंदर लिखाण करणारा? सुलेखनकार. बरोबर. बघा, एका रूटमुळे आपल्याला दोन विरुद्धार्थी शब्द किती सहज लक्षात राहिले. हे खरंच खूप प्रभावी आहे. चला, आता पुढच्या शब्दांकडे वळूया. हे शब्द थोडे गंभीर आहेत असं वाटतंय. कॅनिबल आणि कार्निवोरस. हो, कॅनिबल म्हणजे वन हू फीड्स ऑन ह्युमन फ्लेश. म्हणजे? नरभक्षक. आणि कार्निवोरस म्हणजे? वन हू फीड्स ऑन फ्लेश. मांसाहारी. हो, आणि या दोन्हींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचा आहे. काय फरक आहे नेमका? कॅनिबल हा शब्द फक्त आणि फक्त माणसाचा मांस खाणाऱ्यांसाठी वापरला जातो, तर कार्निवोरस हा एक व्यापक शब्द आहे अच्छा. जो कोणत्याही प्राण्याचं मांस खाणाऱ्यांसाठी वापरतात. जसं की सिंह हा कार्निवोरस आहे, कॅनिबल नाही. ओके, समजलं. आणि मला वाटते इथेही एक महत्वाचा रूट वर्ड दडलेला आहे, नाही का? हो, नक्कीच. दोन्ही शब्दांमध्ये कार्नी हा लॅटिन रूट आहे. कारणी, आर. हो, याच वोरवरून वोरेशियस म्हणजे खादाड हा शब्दही बनतो. आणि यालाच वेगवेगळे रूट्स जोडून हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिवोरस म्हणजे सर्वभक्षी हे शब्द तयार होतात. अरे वा, म्हणजे फक्त एक वोर हा रूट लक्षात ठेवला की खाण्याशी संबंधित किमान 4-5 शब्द सहज लक्षात राहतात. अप्रतिम. बरोबर? चला, पुढच्या शब्दाकडे जाऊया जो अनेकदा राजकीय चर्चेत ऐकायला मिळतो. चॉवेनिस्ट. अ पर्सन हु इज ब्लाइंडली डिवोटेड टू अन आयडिया ऑर कंट्री. मराठीत आपण म्हणू शकतो अंधभक्त किंवा कट्टर राष्ट्रवादी. हो, आणि हा शब्द समजून घ्यायला त्याचा उगमाची गोष्ट पाहणं खूप रंजक ठरेल. अच्छा, सांगा ना. निकोलस शॉविन नावाचा नेपोलियनचा एक सैनिक होता. तो युद्धात इतका जखमी झाला होता की त्याचं शरीर जवळजवळ जायबंदी झालं होतं. बापरे. पण तरीही त्याची नेपोलियन आणि फ्रान्सबद्दलची निष्ठा आंधळी होती. तो कोणत्याही तर्काशिवाय त्यांचं गुणगान करायचा. ओके. त्याच्या याच आंधळ्या निष्ठेवरून शॉविनिझम हा शब्द प्रचलित झाला. म्हणजे ही फक्त व्याख्या नाही, त्यामागे एक खरीखुरी व्यक्ती आणि तिचा इतिहास आहे. हे लक्षात ठेवायला खूपच सोपं जातं. बरोबर. आता पुढचा शब्द आहे कॉनेस्युअर, म्हणजे अ क्रिटिकल जज ऑफ एनी आर्ट अँड क्राफ्ट. हो, मराठीत सोखंदळ किंवा पारखी. आणि इथे एक टिप आहे की परीक्षेमध्ये या शब्दाचं स्पेलिंग हमखास विचारलं जातं, आणि खरं सांगायचं तर ते खूपच अवघड वाटतंय. CONNOISSEUR. हो, हे स्पेलिंग खरंच गोंधळात टाकू शकतं. पण ते लक्षात ठेवायला आपण त्याचे तुकडे करू शकतो. कसे? असं लक्षात ठेवा, कॉन, नॉईज, सूर. जसं आपण म्हणतो ना की तो कलेतला मोठा जाणकार आहे, त्याला कोणताही नॉईज चालत नाही, तो फक्त शुद्ध सूर ओळखतो. कॉन, नॉईज, सूर. ही युक्ती नक्कीच उपयोगी पडेल. खरंच छान आहे. आता वेळेच्या संदर्भातला एक शब्द आहे कंटेम्पररीज, म्हणजे पर्सन्स लिव्हिंग ॲट द सेम टाइम. सोप्या भाषेत समकालीन. इथे पुन्हा रूट वर्ड्स मदतीला येतात. कॉन म्हणजे सोबत, टुगेदर. आणि टेम्पो म्हणजे वेळ, टाइम. अगदी बरोबर. एकाच वेळेस किंवा काळात असणारे. जसं आपण म्हणू शकतो की लिओनार्डो दा विंची आणि मायकेल अँजेलो हे समकालीन होते. एकदम स्पष्ट झालं. आणि वेळेच्या संदर्भात बोलतोय तर पुढचा शब्दही तसाच आहे, कॉन्व्हलसंट. हो, वन हू इज रिकव्हरिंग हेल्थ आफ्टर इलनेस. म्हणजे आजारपणातून बरा होणारा. हा सुद्धा एका विशिष्ट काळातून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे. बरोबर. कॉन्व्हलसन्स म्हणजे आजारपणानंतरचा बरा होण्याचा काळ, द पिरियड ऑफ रिकव्हरी, आणि कॉन्व्हलसंट म्हणजे त्या काळातून जाणारी व्यक्ती. दोन्ही शब्द एकाच मूळ संकल्पनेशी जोडलेले आहेत. आता काही व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवणारे शब्द आहेत. पहिला आहे कोकेट.
अ गर्ल ऑर वुमन हू फ्लर्ट्स विथ मेन म्हणजे नखरेल स्त्री. आणि दुसरा आहे सिनिक, वन हू स्नियर्स ॲट द बिलीफ्स ऑफ अदर्स. उपहासक किंवा दोषदर्शी. हां, हो, कोकॅट हा शब्द वर्तणुकीबद्दल बोलतो, तर सिनिक हा दृष्टिकोनाबद्दल. सिनिक व्यक्तीला नेहमी वाटतं की प्रत्येकजण फक्त स्वार्थानेच प्रेरित असतो. म्हणजे तो इतरांच्या चांगल्या हेतूंवरही शंका घेतो. अगदी. प्राचीन ग्रीसमध्ये तर सिनिसिझम नावाची एक विचारसरणीच होती. अच्छा. आणि या यादीतला शेवटचा पण खूप महत्वाचा शब्द आहे, कॉस्मोपॉलिटन. हो, अ पर्सन हू रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. विश्वनागरिक. यातही नक्कीच रूट वर्ड्स असणार. आहेत ना, यात कॉस्मोस म्हणजे विश्व, युनिव्हर्स आणि पॉलिटन म्हणजे नागरिक, सिटिझन. म्हणजे विश्वाचा नागरिक, जो देशांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करतो. बरोबर. आणि हा शब्द फक्त व्यक्तींसाठीच नाही, तर शहरांसाठीही वापरतात. जसे की मुंबई किंवा न्यूयॉर्क ही कॉस्मोपॉलिटन सिटीज आहेत. कारण तिथे जगभरातल्या संस्कृतीचे लोक एकत्र नांदतात. अगदी बरोबर. तर हे होते व्यक्तींचे विविध प्रकार. आता आपण या व्यक्ती जिथे राहतात किंवा काम करतात अशा ठिकाणांबद्दल बोलूया का? नक्कीच. आणि या ठिकाणांची सुरुवात एका गुप्त जागेपासून करूया. शब्द आहे कॅश. CACHE. कॅश म्हणजे अ प्लेस वेअर ॲम्युनिशन इज हिडन. गुप्त साठा. हो, हा शब्द तर मी कम्प्युटरमध्ये ऐकला आहे. कॅश मेमरी. त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? अगदी थेट संबंध आहे. त्याचा मूळ अर्थ शस्त्र किंवा मौल्यवान वस्तू लपवून ठेवण्याची जागा. ओके. कम्प्युटरमधील कॅश मेमरी सुद्धा तेच काम करते. ती वारंवार लागणारी माहिती तात्पुरती लपवून किंवा साठवून ठेवते, जेणेकरून ती प्रोसेसरला पटकन उपलब्ध होईल. म्हणजे मूळ संकल्पना तीच आहे, लपवलेला साठा. अर्थ तोच, फक्त संदर्भ बदलला. बरोबर. पुढचे काही शब्द सोपे आहेत. केज म्हणजे पिंजरा आणि कसिनो म्हणजे जुगारखाना. पण पुढची जोडी पुन्हा एकदा महत्वाची आहे. सेमिट्री आणि क्रिमिटोरियम. हो, यातला फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिमेटरी म्हणजे अ ग्रेव्हयार्ड वेअर द डेड आर बेरीड. म्हणजे कब्रस्तान जिथे मृतदेहांना दफन केलं जातं. आणि क्रिमेटोरियम म्हणजे अ प्लेस वेअर द लास्ट फ्युनरल राईट्स आर परफॉर्म्ड. म्हणजेच स्मशानभूमी जिथे मृतदेहांवर अग्निसंस्कार केले जातात. अगदी. बरियल म्हणजे दफन आणि क्रिमेशन म्हणजे दहन. हा या दोन ठिकाणांमधला मूळ फरक आहे. हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे. पुढचा शब्द रेल्वे प्रवासात नेहमी दिसतो, क्लोकरूम. हो, अ प्लेस फॉर लगेज ॲट अ रेल्वे स्टेशन. सामान कक्ष, जिथे आपण आपलं सामान काही काळासाठी सुरक्षित ठेवू शकतो. बरोबर. आता पुढचे दोन शब्द हे विशिष्ट समूहाच्या निवासाच्या जागा आहेत. एक आहे कॉन्व्हेंट. ए रेसिडेन्स फॉर नन्स म्हणजे साध्वी किंवा नन्स राहण्याचा मठ. आणि याच्या जोडीला पुरुषांसाठी म्हणजे साधूंसाठी काही शब्द आहे का? हो, त्यासाठी मॉनेस्ट्री हा शब्द वापरला जातो. मॉनेस्ट्री. ठीक आहे. आणि यादीतला ठिकाणांसंबंधीचा शेवटचा शब्द आहे क्रॅश. CRECHE. अ नर्सरी वे चिल्ड्रन ऑफ वर्किंग पेरेंट्स आर केअर्ड फॉर. मराठीत पाळणाघर. आजच्या काळात खूप महत्वाचं असलेलं ठिकाण. हो, नक्कीच. तर आपण व्यक्तींबद्दल बोललो, त्यांच्या ठिकाणांबद्दल बोललो. आता आपण त्यांच्या कामाबद्दल म्हणजे व्यवसायांबद्दल बोलूया. चला तर. आणि योगायोगाने या भागाची सुरुवात त्या शब्दाने होतीये ज्याचा उल्लेख आपण अगदी सुरुवातीला केला होता. कॅलिग्राफिस्ट. बरोबर. कॅकोग्राफिस्टच्या विरुद्धार्थी शब्द. अ पर्सन हू राईट्स ब्युटिफुल रायटिंग म्हणजेच सुलेखनकार. कॅली म्हणजे सुंदर आणि ग्राफी म्हणजे लिखाण. आता हे पक्क लक्षात राहील. छान. यानंतर येतो नकाशा बनवणारा, कार्टोग्राफर. कार्टोग्राफर. वन हू ड्रॉज मॅप्स. नकाशाकार. हो, कार्टोग्राफी म्हणजे नकाशा बनवण्याचं शास्त्र. आणि जो ते करतो तो कार्टोग्राफर. पूर्वीच्या काळी हे खूप महत्वाचं काम होतं. नक्कीच. आणि कलेच्या दुनियेतलं पुढचा व्यवसाय आहे कोरिओग्राफर. वन हू टीचेस आर्ट ऑफ डान्सिंग. नृत्य दिग्दर्शक. हा शब्द तर आपण सिनेमांमुळे खूप ऐकतो. हो. आणि पुढचा शब्दही ऐकून परिचयाचा वाटेल, पण त्याचा नेमका अर्थ वेगळा आहे. शॉफर. हो, वन हू ड्राईव्हज अ मोटर कार फॉर समवन एल्स. म्हणजे खाजगी चालक. मग ड्रायव्हर आणि शॉफरमध्ये नेमका काय फरक आहे? चांगला प्रश्न आहे. ड्रायव्हर हा एक सामान्य शब्द आहे, जो कोणीही गाडी चालवणाऱ्या व्यक्तीसाठी वापरता येतो. पण शॉफर हा शब्द अधिक व्यावसायिक आणि प्रतिष्ठित आहे. तो सहसा गणवेशात असतो.
त्याला गाडीच्या देखभालीचं आणि शिष्टाचाराचं प्रशिक्षण दिलेलं असतं. अच्छा, म्हणजे तो एखाद्या व्यक्तीसाठी किंवा कुटुंबासाठी कायमस्वरूपी नोकरीवर असतो. बरोबर. त्यात एक प्रकारची औपचारिकता आहे. हा फरक खूप सूक्ष्म आणि महत्वाचा आहे. आता पुढचा शब्द जो कार्यक्रमांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो, कॉम्पेअर, वन हू इंट्रोड्युसेस परफॉर्मिंग आर्टिस्ट ऑन द स्टेज. म्हणजेच सूत्रसंचालक. यालाच आपण अँकर किंवा होस्ट असंही म्हणतो, जो कार्यक्रमाला एका सूत्रात बांधून ठेवतो. हो. आणि यादीतला शेवटचा व्यवसाय आहे क्युरेटर, वन हू इज इन चार्ज ऑफ अ म्युझियम, संग्रहालयाचा प्रमुख. बरोबर. पण ह्याच्यापुढे क्रिकेट पिचचाही उल्लेख आहे. हो, तेच मला विचारायचं होतं. इथेच हा शब्द रंजक बनतो. क्युरेटरचा मूळ अर्थ आहे काळजी घेणारा किंवा व्यवस्थापक. ओके. त्यामुळे संग्रहालयातील वस्तूंची काळजी घेणारा आणि त्यांचं प्रदर्शन मांडणारा तो म्युझियम क्युरेटर. त्याच तर्काने क्रिकेटच्या खेळपट्टीची म्हणजे पिचची काळजी घेणारा, ती सामन्यासाठी तयार करणारा जो तज्ज्ञ असतो त्याला ही पिच क्युरेटर म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे संदर्भानुसार अर्थ बदलतो. तर आज आपण सी अक्षरापासून सुरू होणारे अनेक शब्द पाहिले. अनेक शब्दांपासून आपल्या नोट्समधला पहिला शब्द आहे कॅरव्हॅन, कारवा किंवा तांडा. याचा अर्थ दिला आहे अ ग्रुप ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग विथ देअर व्हेइकल्स ऑर ॲनिमल्स. हो, म्हणजे प्रवासी लोकांचा समूह. हा शब्द ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर तर म्हणजे थेट वाळवंट, उंट आणि व्यापाऱ्यांचा एक लांबच्या प्रवासाला निघालेला ताफा येतो. अगदी बरोबर. प्रवास हा इथला महत्वाचा धागा आहे आणि ह्याच धाग्याला धरून आपल्याकडे आणखी दोन शब्द आहेत जे खूप जवळचे वाटतात, पण त्यांचे संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत. अच्छा. पहिला आहे कॉन्व्हॉय, ताफा. याचा अर्थ आहे अ ग्रुप ऑफ ट्रक्स, व्हेइकल्स ट्रॅव्हलिंग टुगेदर अंडर प्रोटेक्शन. संरक्षणाखाली जाणारा वाहनांचा ताफा. हो, इथेही प्रवास आहे, पण तो संरक्षण हा शब्द सगळा खेळ बदलतो. म्हणजे कॅरावनमध्ये एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे. बरोबर. तर कॉन्व्हॉयमध्ये धोक्याची जाणीव आणि सुरक्षितेची गरज आहे. आणि तिसरा शब्द तर या प्रवासाला एक अगदी वेगळी भावनिक कलाटणी देतो, कोर्टेज, म्हणजे अंत्ययात्रा, अ फ्युनरल प्रोसेशन. हो. कमाल आहे. तिन्ही शब्दसमूहाने प्रवास करण्याबद्दल आहेत, पण एकात व्यापाराची लगबग, दुसऱ्यात सुरक्षेचा ताण आणि तिसऱ्यात दुःखाची शांतता आहे. संदर्भ बदलला की शब्दाचा आत्माच बदलतो. शब्दांमधला हाच आत्मा ओळखणं महत्वाचं आहे. बरं, आपण आत्तापर्यंत प्रवासात असलेल्या गटांबद्दल बोललो, पण आता अशा गटांबद्दल बोलूया जे एका जागे एकत्र येतात, पण त्यांचे हेतू खूप वेगळे आहेत. म्हणजे काही राजकारणासाठी, काही सामाजिक कारणांसाठी, तर काही चक्क पैशांसाठी. पैशांसाठी एकत्र आलेला गट. हे रंजक आहे. पण आधी राजकारणाबद्दल बोलूया. शब्द आहे कॉकस, राजकीय गटाची बैठक. इन अ सर्कल ऑफ मेंबर्स ऑफ अ गव्हर्नमेंट पार्टी. म्हणजे एखाद्या पक्षाच्या आतल्या गोटातली कोर कमिटीची बैठक. हा एक बंद दरवाजाआड होणारा गट वाटतो. बरोबर. हा एक विशिष्ट कार्यात्मक उद्देशाने बनलेला गट आहे. पण याला मिळता जुळता एक शब्द आहे क्लिक, टोळी किंवा गट, ज्याचा अर्थ आहे अ स्मॉल ग्रुप ऑफ पर्सन्स बिलॉंगिंग टू अ बॉडी. पण यात एक महत्वाची गोष्ट जोडलेली आहे. काय? हा गट इतरांना सहजपणे सामावून घेत नाही. अच्छा. तुम्ही बरोबर मुद्दा पकडला आहे. कॉकस आणि क्लिक दोन्ही छोटे गट आहेत, पण क्लिकमध्ये एक नकारात्मक छटा आहे. ती का? कारण क्लिक हा सामाजिक ओळखीवर किंवा लोकप्रियतेवर आधारित असतो, तर कॉकस एका विशिष्ट कामासाठी बनतो. एकात तुम्ही आमच्यापैकी नाही ही भावना असते, तर दुसऱ्यात आपण एका कामासाठी एकत्र आलो आहोत ही भावना असते. अच्छा. म्हणजे एकात व्यावसायिकता आहे तर दुसऱ्यात थोडासा ग्रुपिझम. अगदी. आणि तुम्ही म्हणालेला तो पैशांसाठी एकत्र आलेला गट कोणता? तो शब्द आहे क्लॅक, भाडुत्री टाळ्या वाजवणारे. अरे, अ ग्रुप ऑफ अप्लॉडर्स पेड टू क्लॅप. म्हणजे पैशासाठी टाळ्या वाजवणारा किंवा स्तुती करणारा लोकांचा गट. हो, हे किती विचित्र आहे की अशा गटालाही एक विशिष्ट शब्द आहे. हे आपल्याला थेट रोमन काळात घेऊन जातं. रोमन काळात? हो, जिथे सम्राट नीरोसारखे शासक स्वतःच्या नाटकांना प्रतिसाद मिळवण्यासाठी लोकांना पैसे देऊन प्रेक्षकांमध्ये बसवायचे. अरे वा. म्हणजे ही संकल्पना इतकी जुनी आहे. आणि आजच्या काळातही आपण हे ऑनलाईन पेड रिव्ह्यूज किंवा सोशल मीडियावर कृत्रिम ट्रेंड्सच्या स्वरूपात पाहतो की नाही? अगदी तसंच. नाव बदललं, पण क्लॅकचं काम तेच राहिलं आहे. खरंय. बरं, आता काही मोठ्या आणि अधिक औपचारिक सभांबद्दल बोलूया. जसं की काँग्रेस, अधिवेशन किंवा काँग्रेस.
म्हणजे अ मीटिंग ऑफ डेलिगेट्स. प्रतिनिधींची बैठक. हो. आणि दुसरा शब्द आहे कॉन्फरन्स, म्हणजे परिषद. अ मीटिंग ऑफ प्रीचर्स, डेलिगेट्स, चर्चा करण्यासाठी बोलावलेली सभा. हो, हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांऐवजी वापरले जातात. पण यातला नेमका फरक काय आहे? यातला फरक खूप सूक्ष्म आहे. काँग्रेस सहसा जास्त औपचारिक असते, जिथे वेगवेगळ्या गटांचे अधिकृत प्रतिनिधी एकत्र येऊन धोरणात्मक निर्णय घेतात. जसं की अमेरिकन काँग्रेस. अगदी. तर कॉन्फरन्सचा उद्देश अधिक व्यापक असू शकतो. तो एखाद्या विषयावर चर्चा करणे, माहितीची देवाणघेवाण करणे किंवा नवीन कल्पनांवर विचारमंथन करणे असा असू शकतो. अच्छा. पण या दोन्हीपेक्षा पूर्णपणे वेगळा शब्द आहे कॉन्ग्रिगेशन, भक्तमंडळी किंवा जमाव. अ ग्रुप ऑफ वर्शिपर्स. हो, म्हणजे पूजेसाठी, प्रार्थनेसाठी किंवा सत्संगासाठी एकत्र आलेले लोक. इथे उद्देश पूर्णपणे धार्मिक किंवा आध्यात्मिक असतो. म्हणजे लोकांच्या एकत्र येण्यामागे किती वेगवेगळे हेतू असू शकतात आणि इंग्रजी भाषेत त्या प्रत्येकासाठी किती अचूक शब्द आहेत. बरोबर. आता निर्जीव वस्तू किंवा नैसर्गिक गोष्टींच्या समूहांकडे वळूया. जसं की कॅटलॉग, यादी किंवा सूची. अ लिस्ट ऑफ बुक्स, आयटम्स. हा तसा सरळ सोपा शब्द आहे. हो, पण याच धर्तीवरचा पुढचा शब्द महत्वाचा आहे. कोड, संहिता. अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ लॉज. हो, दोन्ही शब्द माहितीच्या किंवा वस्तूंच्या संघटित संग्रहाबद्दल बोलतात. पण फरक आहे. काय फरक आहे? कॅटलॉग ही केवळ एक यादी आहे, तर कोड ही एक व्यवस्था आहे. जसे एखाद्या देशासाठी संविधान असतं किंवा खेळासाठी रूल बुक असतं, तसंच कायद्यांसाठी कोड असतो. छान उदाहरण आहे. सगळं काही एकाच ठिकाणी पद्धतशीरपणे मांडलेलं. अगदी. आता निसर्गाकडे वळूया. आपल्या नोट्समध्ये क्लस्टर आहे, पुंज किंवा समूह, अ ग्रुप ऑफ आयलंड स्टार्स, आणि त्याला जोडून कॉन्स्टलेशन, नक्षत्र किंवा तारका समूह, अ ग्रुप ऑफ स्टार्स. हे दोन्ही ताऱ्यांच्या समूहासाठी वापरले जातात. मग यात काय फरक आहे? यातला फरक खूप सुंदर आहे. क्लस्टर म्हणजे ताऱ्यांचा कोणताही एक सामान्य एकत्र दिसणारा समूह. पण कॉन्स्टलेशन म्हणजे ताऱ्यांचा असा समूह जो आकाशात एक विशिष्ट ओळखता येणारा आकार तयार करतो. अच्छा. ज्याला आपण एक नाव आणि एक कथा दिलेली असते, जसे की सप्तर्षी, अर्सा मेजर. हो. किंवा मृग नक्षत्र, ओरायन. बरोबर. क्लस्टर हे फक्त एक कलेक्शन आहे, तर कॉन्स्टलेशन ही एक रचना आहे, एक डिझाईन आहे. आणि कीटकांबद्दल काय? इथे एक अनपेक्षित शब्द आहे, क्लाउड, थवा. हो. अर्थ आहे अ ग्रुप ऑफ लोकस्ट्स, म्हणजे टोळधाडीचा किंवा कीटकांचा समूह. आपण क्लाउड म्हणजे ढग समजतो, पण इथे त्याचा वापर कीटकांच्या थव्यासाठी केला आहे. इंग्रजी भाषेची हीच तर गंमत आहे. इथे शब्दांचा अर्थ त्यांच्या दृश्य स्वरूपावरून घेतला जातो. जसं टोळांचा प्रचंड मोठा थवा आकाशात पसरतो, तेव्हा तो एखाद्या काळ्या ढगासारखाच दिसतो. खरे. त्यावरून हा शब्द आला. याचप्रमाणे कॉलनी म्हणजे वसाहत हा शब्द आहे. अ ग्रुप ऑफ पीपल ऑफ वन रेस. हो, त्यासाठी तर वापरतातच, पण प्राण्यांसाठीही वापरतात. जसं की मुंग्यांची वसाहत, अ कॉलनी ऑफ अँट्स. किंवा वटवाघळांची वसाहत, अ कॉलनी ऑफ बॅट्स. अगदी. आणि शेवटचे दोन शब्द या गटातले, क्रू, कर्मचारी वर्ग, म्हणजे जहाज किंवा विमानावर काम करणारे लोक. आणि कोर्स, अभ्यासक्रम किंवा मालिका, अ सिरीज ऑफ लेक्चर्स ऑर लेसन्स. हो, व्याख्यानांची किंवा धड्यांची मालिका. म्हणजे इथे कोर्स म्हणजे ज्ञानाचा एक समूह आहे. बरोबर. आणि ज्ञानाचा समूह हा विचारच आपल्याला आपल्या पुढच्या भागाकडे अगदी सहज घेऊन जातो. ओ. आत्तापर्यंत आपण अशा घटांबद्दल बोललो जे भौतिकरित्या एकत्र येतात. आता आपण अशा शब्दांबद्दल बोलणार आहोत जे थेट ज्ञान आणि त्याच्या वेगवेगळ्या शाखांशी संबंधित आहेत. उत्तम. आणि या भागात आपल्याला शब्दांची मुळं म्हणजे रूट वर्ड्स सापडणार आहेत. हो. हीच ती दुसरी किल्ली आहे जिच्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. हो. आणि एकदा का तुम्हाला ही किल्ली वापरता आली की अनेक अनोळखी शब्दांचे दरवाजे तुमच्यासाठी आपोआप उघडतील. चला तर मग पहिला शब्द पाहूया. क्रोनोबायोलॉजी. कालजीवशास्त्र. द स्टडी ऑफ ड्युरेशन ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या कालावधीचा अभ्यास. आणि नोट्समध्ये याचे रूट वर्ड्स दिले आहेत. क्रोनो म्हणजे टाइम, बायो म्हणजे लाईफ आणि लॉजी म्हणजे स्टडी. हे बघ, क्रोनो म्हणजे वेळ, बायो म्हणजे जीवन आणि लॉजी म्हणजे अभ्यास. या तीन भागांना एकत्र केलं की अर्थ आपोआप तयार होतो. वेळेनुसार सजीवांच्या शारीरिक क्रियांचा अभ्यास.
जसं की आपल्याला दिवसा जाग आणि रात्री झोप का येते याचा अभ्यास. अगदी. 1 मिनिट थांबा. म्हणजे आपण शब्द फोडून त्याचा अर्थ लावू शकतो. क्रोनो म्हणजे क्रोनॉलॉजिकल मधला क्रोनो बरोबर. आणि बायोलॉजी मधला. अरे वा, हे तर शब्दांचा पोस्टमॉर्टम करण्यासारखं आहे. हा. मग पुढचा शब्द क्रोनॉलॉजी, कालक्रम. यातही क्रोनो आहे म्हणजे याचाही संबंध वेळेशी असणार. अगदी बरोबर. क्रोमॉलॉजी म्हणजे द सायन्स ऑफ अरेंजिंग टाइम इन पिरियड्स. घटनांच्या वेळेनुसार मांडणी करण्याचं शास्त्र. हो, इतिहास समजून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. क्रोनो हा रूट वर्ड दिसला की समजायचं गोष्ट वेळेची आहे. हे खूपच उपयुक्त आहे. पुढचा रूट वर्ड आहे क्रोमा. शब्द आहे क्रोमॅटिक्स, रंगशास्त्र, द सायन्स ऑफ कलर्स म्हणजे रंगांचा अभ्यास. बरोबर. आणि हा क्रोमा तुम्हाला अनेक ठिकाणी भेटेल. मोनोक्रोमॅटिक म्हणजे एका रंगाचं. हो. किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये वापरली जाणारी क्रोमा की, जिथे हिरवा किंवा निळा रंग काढून टाकला जातो. या सगळ्या शब्दांमध्ये हाच क्रोमा म्हणजे रंग लपलेला आहे. आता विश्वाशी संबंधित शब्दांचा एक गट आहे आणि हे तिन्ही शब्द खूप सारखे वाटतात. कॉस्मोगॉनी, कॉस्मोग्राफी आणि कॉस्मोलॉजी. हो. जर तिन्ही विश्वाबद्दल आहेत तर यातला नेमका फरक कसा ओळखायचा? गॉनी, ग्राफी आणि लॉजी यातच तर सगळं रहस्य दडलंय का? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. अच्छा. कॉस्मो म्हणजे विश्व, हे तिन्ही शब्दांमध्ये समान आहे. फरक त्यांच्या शेवटच्या भागात आहे. पहिला शब्द आहे कॉस्मोगनी. यातला गॉनी हा रूट वर्ड जन्माशी किंवा उत्पत्तीशी संबंधित आहे. गॉनी म्हणजे उत्पत्ती. हो, म्हणून कॉस्मोगॉनी म्हणजे द सायन्स ऑफ द नेचर ऑफ हेवनली बॉडीज वा. किंवा विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत, जसं की बिग बँग थिअरी. आणि कॉस्मोग्राफी, ग्राफी म्हणजे लिहिणं किंवा वर्णन करणं, जसं जिओग्राफीमध्ये असतं. परफेक्ट. जॉग्रफी म्हणजे पृथ्वीचं वर्णन, जिओ म्हणजे अर्थ, ग्राफी म्हणजे डिस्क्रिप्शन. तसंच कॉस्मोग्राफी म्हणजे सायन्स दॅट डिस्क्राइब्स अँड मॅप्स द मेन फीचर्स ऑफ द युनिवर्स. विश्वाचं वर्णन किंवा त्याचा नकाशा काढणे. आणि तिसरा कॉस्मोलॉजी. आपण आधीच पाहिलं की लॉजी म्हणजे अभ्यास, म्हणून कॉस्मॉलॉजी म्हणजे द सायन्स ऑफ द नेचर, ऑरिजिन अँड हिस्ट्री ऑफ द युनिवर्स. हा विश्वाचा सर्वात सखोल आणि व्यापक अभ्यास आहे, ज्यात त्याची उत्पत्ती, रचना आणि भविष्य या सगळ्याचा समावेश होतो. गोनी म्हणजे उत्पत्ती, ग्राफी म्हणजे वर्णन आणि लॉजी म्हणजे अभ्यास. हा फरक आता आयुष्यभर विसरणार नाही. पुढचा शब्द आहे क्रायोजेनिक्स, निम्न तापशास्त्र. द सायन्स ऑफ डीलिंग विथ द प्रोडक्शन अँड ॲप्लिकेशन ऑफ व्हेरी लो टेम्परेचर्स. अतिशय कमी तापमानाचा अभ्यास. इथे क्रायो हा रूट वर्ड थंड किंवा बर्फाळ या अर्थाने येतो. बरोबर. अगदी. आणि हे तंत्रज्ञान केवळ सायन्स फिक्शन चित्रपटांपुरतं मर्यादित नाही. रॉकेट्ससाठी इंधन अत्यंत थंड तापमानात ठेवण्यापासून ते वैद्यकीय क्षेत्रात अवयव जतन करण्यापर्यंत क्रायोजेनिक्सचा वापर होतो. यातली गंमत म्हणजे ते केवळ गोठवणे नाही, तर त्या टोकाच्या थंडीत पदार्थाचे गुणधर्म कसे बदलतात याचा अभ्यास आहे. आणि शेवटचे 2 शब्द सायफर, सांकेतिक लिपी. हो, द आर्ट ऑफ सिक्रेट रायटिंग्स, गुप्त लेखनाची कला. लहानपणी आपण निलंबाच्या रसाने गुप्त संदेश लिहायचो आणि मेणबत्तीवर धरल्यावर तो दिसायचा, आठवतंय? हो. सायफर हे त्याचंच एक खूप प्रगत आणि गुंतागुंतीचं स्वरूप आहे. ती आठवण खूपच छान आहे. आणि शेवटचा शब्द आहे सायटॉलॉजी, पेशीशास्त्र, द स्टडी ऑफ सेल्स. पेशींचा अभ्यास. इथे पुन्हा लॉजी म्हणजे अभ्यास हा रूट वर्ड आला आहे. आणि सायटो या रूट वर्डचा संबंध पेशींशी असतो. सेल्स. बरोबर.